छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो। खरं म्हणजे आजच्या या पुण्यतिथी निमित्त उपस्थित आपल्या देशाचे कर्तव्यनिष्ठ आणि निर्भय कणखर गृहमंत्री अमित भाई या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। आज आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आहेत, आमचे अजितदादा आहेत, उदयनराजे आहेत, शिवेंद्र बाबा आहेत, अंग्रेजी आहेत, भरतशेठ आहेत, आमचे सर्व पाठीमागे मंत्रिमंडळ आहे। मी स्वागत करतो आणि तमाम या ठिकाणी शिवभक्त उपस्थित आहेत त्यांचे मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे 345 वर्ष आहे। शिवाजी रायगड स्मारक मंडळ व जिल्हा प्रशासनानं या सोहळ्याच्या साठी परिश्रम घेतले, त्याचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आदरणीय अमित भाई या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करतो। याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच रायगडाने आपल्या प्राणप्रिय राजाचा शेवटचा दिवस देखील पाहिलेला आहे। केवळ 50व्या वर्षी महाराज आपल्याला सोडून गेले। जर आपण विचार केला आणखी 20-30 वर्ष महाराज असते तर या देशाची परिस्थिती काय असती, या देशामध्ये इतिहास देखील बदलला गेला असता। आपण दुर्दैव आहे आणि म्हणून थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण आजही गुलामीत खितपत पडलो असतो आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे हे कुणालाही विसरता येणार नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय सांगावं, ते अतिशय ज्या वाघनखाने काढला तो वाघनख देखील आपण आणली आहे आणि वाघनख ब्रिटनहून आणली, त्याचं देखील दर्शन घ्यायला रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। आणि म्हणून या ठिकाणी शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही। त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो। आणि म्हणून शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचार सरणी होती आणि म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात शिवछत्रपती आज घर करून आहेत। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज चाल करून आलेले, मग अफजल खान असेल, औरंगजेब असेल, त्याची थडगी याच महाराष्ट्रामध्ये गाडली गेली, हा देखील इतिहास आहे। आणि म्हणून ही विषवल्ली या महाराष्ट्रामध्ये कुठेही वर येणार नाही, ती ठेचून काढली जाईल, हे देखील आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शाने पुढे काम करते। आणि म्हणून मला अभिमान आहे आज गृहमंत्री या ठिकाणी आहेत आणि गृहमंत्री महोदय देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय त्यांनी जवळून त्याचा अभ्यास केला आहे। आणि म्हणून आज त्यांनी एकदा ठरवलं की